ते ताट शांत मनाने व्यवस्थित बसायचं आहे. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये आपण विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम राबवत असतो. शासकीय आदेशाप्रमाणे अनेक कार्यक्रम आपल्याकडे होत असतात, परंतु आज जरा वेगळा कार्यक्रम, आगळा वेगळा कार्यक्रम जो अध्यात्मावर आधारलेला आहे तो आपण आपल्या शाळेत घेत आहोत. आजचा जो कार्यक्रम आहे तो जीवन कौशल्य आणि मूल्याचे शिक्षण जे आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे राबवली पाहिजे आणि जेणेकरून आपलं जीवन कसं सुकर होईल, आपल्या जीवनाची वाटचाल एक विज्ञानाला आणि अध्यात्माला जोड देऊन कशा प्रकारे सुकर होईल यासाठी अध्यात्म हे खूप महत्त्वाचं असतं. अध्यात्म म्हणजे आत्म्याचा परिचय, नुसता परिचयच नाही तर खोलवर झालेला परिचय करून घेणे. पूजापाठ करणे, कर्मकांड करणे म्हणजेच अध्यात्म नाही. म्हणजेच पूजापाठ आणि कर्मकांडावर अध्यात्म आधारलेलं नसतं. आपण कोण आहोत, आपल्याला स्वची जाणीव कशी होते यावर अध्यात्म हे आधारलेलं असतं. मन, शरीर आणि आत्मा आपण आहोत का, आपल्यामध्ये ते रुजलेले आहेत का, याकडे आपण आपल्या जीवनाची वाटचाल होते का याचा खोलवर परिचय हा अध्यात्माद्वारे होत असतो. अशाच प्रकारे आपल्या विद्यालयामध्ये आज जो अध्यात्मावर आधारलेला कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, व्याख्यान देण्यात येणार आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे जीवन कशा प्रकारे जगावं याविषयीचे 4 शब्द, चांगल्या प्रकारच्या गोष्टी या आपल्या व्याख्यात्यांकडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आजचं जे व्याख्यान आहे ते म्हणजे व्याख्याते जे आहेत आपल्याकडे आलेले जगन्नाथ यात्रादास प्रभुजी महाराज हे आपल्या चाळीसगावमध्येच स्थायिक आहेत आणि आपल्याच शाळेशी परिचित असणारे, नेहमी निगडीत असणारे, आपल्याला नेहमी सहकार्य करणारे बापूजी दिवाण चव्हाण वसतिगृहाचे अधीक्षक, त्याचप्रमाणे संत जनार्दन स्वामी वसतिगृह याचे चेअरमन माननीय पिलाभाऊ सोनवणे सर यांच्या प्रेरणेने आणि आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए.बी. पाटील सर यांच्या मान्यतेने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तर जगन्नाथ प्रभुजी महाराज यांचं स्वागत आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए.बी. पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जाधव सर पुढे यानंतर आपल्या वसतिगृहाचे संचालक तथा चेअरमन यांचं स्वागत आपल्या विद्यालयाचे शिक्षक माननीय CM जोशी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सोनवणे सरांनी स्वीकारावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या वसतिगृहाचे आपल्या दोन्ही वसतिगृहाचे जे विद्यार्थी आहेत ते नेहमीच महाराजांचं प्रवचन ऐकायला, महाराजांचं व्याख्यान ऐकायला जात असतात आणि ही मौलिक संधी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. या संधीचं सोनं तुम्ही सर्वांनी करून घ्यायचं आहे. कार्यक्रम शांत चित्ताने ऐकायचा आहे. यापुढील कार्यक्रमामध्ये आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक अशी विनंती करतो की
तर पाटील सरांना मी अशी विनंती करतो की महाराजांचा थोडक्यात परिचय त्यांनी करून द्यावा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नाही वाटलं मला. नमस्कार. व्हेरी गुड. सन्माननीय विचारमंचावर उपस्थित झालेले आजचे मार्गदर्शक आदरणीय जगदीशजी देशमुख साहेब, त्यांच्या समवेत देवांच्या वसतिगृहाचे आणि जय बाबाजी वसतिगृहाचे संचालक चेअरमन आदरणीय दुलाभाऊ सोनवणे सर, उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी मित्रमंडळ आणि गोड अशा माझ्या बालमित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल आजपर्यंत अनेक असे कार्यक्रम झाले, तर भगवंत परिधान करून आलेली व्यक्ती नेमकी कोण आहे? काही जादूटोणा करणार आहेत का? काही तो वेगवेगळ्या पद्धती करावं आणि काही म्हणजे चमत्कार दाखवणार आहेत का? अशी काहीतरी शंका आहे. कारण अनपेक्षित झालेला आजचा कार्यक्रम, मग हा अनपेक्षित असलेला कार्यक्रम नेमकं काय आहे हे ते त्यांच्या भाषेतनं किंवा त्यांच्या वाणीत आपल्याला सांगतीलच. पण तत्पूर्वी त्यांचा अल्पसा परिचय तुम्हाला करून देतो. जगन्नाथ यात्रादास जगदीश देशमुख सर हे 1998 मध्ये जवाहर नवोदय विद्यालय जळगाव साकेगाव या ठिकाणी इयत्ता 10वी मध्ये ते प्रथम क्रमांकाने आले. त्यानंतर 2000 मध्ये नाशिक विभाग मंडळात 12वी विज्ञान शाखेतील द्वितीय क्रमांक त्यांनी पटकवलेला आहे. त्यानंतर त्यांनी VGTI कॉलेजमध्ये मुंबईमधून यांत्रिक अभियांत्रिकी बीटेकची परीक्षा चांगल्या मार्काने 2004 मध्ये टॉपर म्हणून त्यांनी कंप्लीट केली. पुणे आणि मुंबई विद्यापीठातील 3 अभियांत्रिक महाविद्यालयाचा 8 वर्षाचा लेक्चरर प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर 2012 ते 2017 या कालावधीमध्ये इस्कॉन मुंबईच्या माध्यमातून भक्तीचं पूर्ण प्रशिक्षण, समाजात भगवद्गीता नेमकी काय आहे, भगवद्गीतेचा प्रसार आणि प्रचार, भगवद्गीता आपल्याला नेमकी काय सांगते, एक चांगल्या प्रकारचं जीवन जे आपल्या दृष्टीने म्हणतो की नोकरी आहे, सर्व आहे, ते सोडून दिलं आणि याच्यामध्ये त्यांना जे वाटलं आनंद, ती नोकरी पत्करली, ती म्हणजे आध्यात्मिक प्रसार. हे करत असताना 2012 ते 17 मध्ये त्यांनी भक्तीसाठी भक्ती वैभव म्हणून त्या ठिकाणी काम केलं, प्रशिक्षण घेतलेलं आहे. 2018 ते 2023 मध्ये इस्कॉन पाचोरा येथे जगन्नाथ मंदिर आणि प्रचार सेवा 2023 पासून इस्कॉन चाळीसगाव येथे सेवा त्यांनी चालू केलेली आहे. 28 राज्यात जवळजवळ 270 जवाहर विद्यालयामध्ये नवोदय विद्यालयामध्ये गेल्या 3 वर्षापासून आध्यात्मिक जीवन त्यांनी मुलांपर्यंत पोहोचवलेलं आहे. मूल्य शिक्षण, जीवन कौशल्य हे काय असतं हे पोहोचवण्याचं काम त्यांनी प्रामुख्याने केलेलं आहे. या 12 वर्षामध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त शाळांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांचा मूल्यवर्धित सर्व कार्यक्रम घेतला आणि मुलांना आपण जगावं कसं, आपल्या जीवनात आपण कशा पद्धतीने वागतोय, कशामध्ये आपण वागलं पाहिजे, या पद्धतीचं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. अशा अनेक प्रकारचं आपल्या या चाळीसगावमध्ये किंवा अनेक शाळांमध्ये त्यांचं आजपर्यंत लेक्चर झालं. मी तर धन्यवाद व्यक्त करेल की दादाभाऊंचं की त्यांनी एक असा छानसा कार्यक्रम आमचं म्हणण्यापेक्षा आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मोकळा करून दिला. स्वामींना त्यांनी विनंती केली आणि असे जगन्नाथ यात्रादास जगदीश देशमुख साहेब हे आपल्या विद्यालयामध्ये आलेत आणि ते आपल्या विद्यालयाची चांगल्या प्रकारे इतरूच करू इच्छितात. अशा एक परिचय या ठिकाणी त्याला एवढंच नव्हे तर हे असताना IAS अधिकारी व्हायचंही त्यांचं होतं स्वप्न आणि IAS
होणं त्यावर त्यांनी एक पुस्तिका देखील तयार केलेली आहे. मैं IAS हो किंवा मैं सेवक हो. IAS सोडून ते सेवक झाले. म्हणजे एवढी मोठी त्यांची या ठिकाणी आपण जो काही सेवाचा कालावधी आहे याच्यामध्ये भरपूर काही अतिशय मौल्यवान असा उपदेश त्यांनी दिलेला आहे. अशा आदरणीय सरांचं आपल्या विद्यालयात आपल्या संस्थेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि मी सरांना विनंती करतो की आमच्या गोरगरीब मुलांसाठी आणि आम्हाला देखील एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करावं ही विनंती. तर सर्वप्रथम मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर श्री अशोक पाटील सर आणि सर्व शिक्षक वृंद यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी मला इथं येण्याची संधी दिली आणि तुमच्याशी काही बोलण्याची सेवा दिली. आय विश यू ऑल गुड मॉर्निंग. मला खूप आनंद आहे की आज तुमच्या सेवेसाठी मला इथे येता आलं. आज उडीसा राज्यामध्ये भगवान जगन्नाथ यांचा मोठा जागतिक प्रसिद्ध रथयात्रा उत्सव होतोय. माझं नाव जगन्नाथ यात्रा दास. मला भेटलेलं आहे दीक्षेच्या वेळेस. हा चांगला योगायोग आहे की सेवेची संधी भेटली आणि आनंद आहे. तर आपण जे कधी स्काउट गाईड इथं होतं स्काउट गाईड हो हां तर स्काउट गाईडची प्रार्थना माहिती तुम्हाला तरी म्हटली असेल ऐकली असेल. दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना. दया करना प्रभु हमारी आत्मा में शुद्धता देना. ऐकलं कधी? त्यात पुढे येतं की हमारा धर्म हो सेवा हमारा कर्म हो सेवा सदा ईमान हो सेवा हमें सेवक बना देना. तर हा जो भाव आहे की आपल्याला सेवक व्हायचं आहे हा खूप मोठा भाव आहे. आणि लहानपणापासून मला एक सवय होती शाळेपासून की आपण जे काही ऐकतो बोलतो वाचतो बघतो त्याचा मी विचार केला की याचं उद्देश काय आहे, याचा अर्थ काय आहे, याचं आपण पालन कसं करावं. का ज्ञान तर खूप घेतलं समजा पण जर पालन केलं नाही ते ज्ञानाचा उपयोग नाही केला मग ते ज्ञान काय बनतं माहिती आहे? ओझं बनतं. इंग्लिशमध्ये म्हणतात माझ्या मागे म्हणा नॉलेज इज पॉवर व्हेन यू अप्लाय. म्हणजे काय? जेव्हा आपण त्या ज्ञानाचा उपयोग घेऊ ज्ञानानुसार कार्य करू मग तेव्हा शक्ती भेटणार. ज्ञान सोहळ आहे की प्रतिज्ञा घेतो ना आपण. तुम्ही घेता प्रतिज्ञा की भारत माझा हां ते मानलंही पाहिजे. नाही आम्ही खूप गरीब आहोत आमचं घर छोटंसं आहे आमची जमीन नाही आहे आमचं पैसे नाही धन नाही हे आपलं अज्ञान. आपण काय म्हणतो लहानपणापासून की भारत माझा देश आहे. ज्याचा देश इतका मोठा महान भारत आहे तो लहान कसा होईल. पुढे काय म्हणतो आपण सारे भारतीय माझे म्हणायचं आणि भांडायचं डिसून 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 एकमेकाला शिव्या द्यायच्या मारामारी करायची हातपाय तोडायचे. आपण जे म्हणतोय प्रतिज्ञा त्याचा काही उपयोग आहे का मग? नाही. आपण काय म्हणतो माझ्या देशावर माझे हां नुसतं म्हणायचंच का फक्त नंतर शिव्या द्यायचे लोकांना. माझं प्रेम आहे नंतर शिव्या द्यायचे आणि एकमेकाला मारायचं. मग आपण काय शिकतोय? काहीच शिकत नाही. मला ही सवय जी होती की आपण जर प्रतिज्ञा घेतोय त्याचं आपण पालन केलं पाहिजे. आपण कधी शाळेमध्ये म्हणतो ना प्रार्थना म्हणतो. तुम्ही कोणती प्रार्थना म्हणता येते शाळेमध्ये? हां सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु. पुढे शुरू आज का काम गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम. आगे ना बने महान की गगन को छूले है ना बने इतना महान की गगन को. तर हा जो भाव आहे की आपण जाणावं की
कौन आपला है? इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल. आपला स्वभाव आपल्याकडे काय होतं? अपना स्वभाव क्या है? भूल करना. मनुष्य का स्वभाव है भूल करना, बाद में उसे भूलना, भूल जाना और वापिस वो बार वो भूल करना. असा आपला स्वभाव असतो, चुका करणं. पण आपण जेव्हा जो कोणी दाता आहे, बुद्धिदाता, शक्तिदाता, जीवनदाता, त्याच्याकडनं शक्ती घेऊ आपण, त्याच्याशी आपला संबंध जोडू, मग शक्ती भेटते. जसं मुलांची शक्ती कोण असतं? आई आणि वडील. ज्याचा माता पिता नाही आहे त्याला ना खूप कठीण असतं ना जीवन. माता पिता नाही, अनाथ सारखं कोणी ना प्रेम मिळत नाही ना. आई जी प्रेम देते ते बाहेरचं कोण देईल का प्रेम? आईचं प्रेम सगळ्यात मोठं आहे या जगात. आईचं प्रेम सर्वात शुद्ध आहे ना. कोणतंही तिला अपेक्षा नसते. तर शक्ती मिळते ज्याची आई आहे चांगली प्रेमाची ना, प्रेमळ आई आहे, पप्पा आहे. खूप मुलांना आत्मविश्वास असतो, शक्ती असते, त्यांना भीती वाटत, चिंता नाही होत. हाय माझे पप्पा, हाय माझी आई, है ना, सांभाळून येईल सगळं. पण ज्याचं कोणी नसतं त्याला चिंता असते की कसं होईल, मला कोण खाऊ घालेल, मला कोण काही चांगलं म्हणेल. तर मुलांना आपण जेव्हा समजू की आपण जे आहोत, जीव, आत्मा, त्याचे मातापिता कोण आहे, जगाचा मातापिता कोण आहे, मग तुम्हाला अनंत शक्ती भेटणार. मी तुम्हाला उदाहरण दिलं की आपले आई वडील ना, ज्यांनी जन्म दिला आपल्याला है ना, त्यांच्याकडनं शक्ती मिळते. पण आपण तर ही बॉडी नाही आहोत. कसं आपण ते गाणं म्हणतो कधी की जिंदगी एक सफर है सुहाना, पुढे यहाँ कल क्या हो किसने जाना, किसी ने नहीं जाना. कोणाला माहीत नसतं कल का क्या, पल में क्या हो जाए बोल नहीं सकते. कभी भूकंप हो जाता है, कभी बादल फटते हैं, कभी हादसा हो जाता है, अपघात होतो, तर सांगता येत नाही. पण बघा मुलांनो, थोडंसं हवा येत नाही ना, थोडंसं गरम होत आहे, थोडा वेळ घेऊ आपण, चालेल ना? ऐकायचं आहे जीवनाची गोष्ट. आम्हाला आमच्या जीवनाचं अनंत समाधान, अनंत सुख भेटलं. त्या बोर्डमध्ये पहिला दुसरा येऊन एक्झाममध्ये 10वीला 12वीला इंजिनियर बनून नाही भेटलं. ते सुख भेटलं, समाधान भेटलं, पण थोडे दिवस, नवं. पण जीवनाचं अनंत सुख, अनंत समाधान भेटलं स्वतःला जाणून, स्वतःच्या जीवनाला समजून मिळालं. आणि मग असं वाटलं की हे ज्ञान सर्वांना आवश्यक आहे, जीवनाचं ज्ञान. आणि त्याने आपलं सर्वांचं जीवन सुखी होईल. असं जे म्हणतात ना, तुझे आहे तुझं पाशी, माझ्या मागे म्हणा, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. म्हणजे आपण जे इच्छा ठेवतो, मला सुख भेटलं पाहिजे, आनंद भेटला पाहिजे, समाधान भेटलं पाहिजे, शांती भेटली पाहिजे, ती बाहेर नाही आहे, तिथं आपण शोधतो, ती आपल्या जवळच आहे. तुझे आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलासी. समजा तुमची किल्ली हरवली. आता ती किल्ली कुठे सापडणार? जिथं हरवली तिथं सापडणार का बाहेर सापडणार कुठं दुकानामध्ये? नाही, जिथं हरवली. तुम्ही खेळता खेळता जिथं पाडली ती किल्ली खिशातून, तिथं सापडणार, हो की नाही? असं होतं की मुलांच्या खिशातून किल्ली पडते, काही पैसे पडतात काही, तर कुठे सापडणार? जिथे ती पडली आहे. तसंच मुलांनो, आपलं जे सुख आहे, समाधान, शांती बाहेर नाही भेटणार. आम्ही मुलांना सांगतो हिंदीमध्ये कधी, शांती दुकान में नहीं मिलती. काय म्हणतोय? शांति दुकान में मतलब बाहर नहीं मिलती. शांति की अनुभूति अपने अंदर होती है. कब? जब हम संयम दिखाते हैं. काय दाखवतो आपण? संयम दाखवतो, तेव्हा शांती भेटणार. कसा संयम? आपल्या वाणीवर संयम. आपल्याला खूप बोलण्याची इच्छा असते ना, काय काय बोलतात मुलं. संयम ठेवायचा की आपण जे बोलतोय ते योग्य आहे का, आपण जे बोलतोय ते चांगलं आहे का, शुद्ध आहे का, फायद्याचं आहे का. संयम. आपण जे बघतो डोळ्याने ते चांगलं कामाचं आहे का, फायद्याचं आहे का, ते संयम.
आपल्या मनात ज्या इच्छा येत आहेत त्या योग्य आहेत का अयोग्य आहेत, चांगल्या आहेत का वाईट आहे, ही विचार केला पाहिजे आधी. असं नाही आलं मनात लगेच केलं नंतर चुकलं माझं असं नाही व्हायला पाहिजे. मनात इच्छा खूप येतात का मन काय आहे, मन तो पागल है ना. मन पागल म्हणजे चंचल आहे, मन अतिशय अज्ञानी असतं. मनात काही असं मनाला काही असं समजत नाही की चांगलं वाईट कोणाला समजतं, बुद्धीला समजतं. तसं लहान मुलांना एवढं समजत नाही की चॉकलेट काही चांगलं नसतं, मोबाईल काही आपलं खेळण्याची वस्तू नाही आहे. पण मुलांना चॉकलेटच आवडते, लहान मुलांना. ते बिस्किट नाही काय ते कुरकुरे, काय ते खट्टा का तिखा मिठा चटपटा, किंवा ते पेप्सी कोला काय ते आईस्क्रीम, ज्याने मग त्यांना त्रास होतो, गळा घसा बिघडतो. पण ते दुकानातच आवडतं सगळं खायला, पोंगे काय ते पण असतं सगळे नमकीन. पण आईच्या हातचं शुद्ध ना ताजं जे असतं, भाजी पोळी भाकर, त्यात जो आनंद किंवा त्यात ते पोषण आहे ते दुकानाच्या खाण्यामध्ये नाही आहे. प्लास्टिकच्या पिशवीत ते पॅकिंग केलेलं असतं, महिने पडतं ते काही फायदा नाही खाऊन. फक्त जिभेला चांगलं वाटतं, हां छान मसाला लागतो, पण त्यात काही फायदा नाही आहे. मग आई शिकवते मुलांना, वडील शिकवतात की बेटा हे फायद्याचं नाही आहे, हे चांगलं फायद्याचं आहे, पण आपण ऐकत नाही. तसं आपलं मन की नाही अनेक इच्छा करतं, त्याला जे दिसतं त्याला ते पाहिजे असतं. मग आपलं काम आहे, आपल्या बुद्धीचं काम आहे की त्या मनाला थांबवणं, विचारणं की बाबा हे तू इच्छा केली आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे, फायद्याची आहे का नुकसान होईल. हे आपण असा संयम ठेवू शकतो. कशावर? आपल्या मनावर आणि इच्छांवर. आपल्या भावना, इमोशन म्हणतात इंग्लिशमध्ये, इमोशन भावना. आपण संयम ठेवला पाहिजे. कोणी समजा काही बोललं आपल्याला, कोणी आपला अपमान केला, कोणी काही बोललं, चुकीचं बोललं, लगेच आपण की नाही ॲक्शन नाही घ्यायची, आधी विचार केला पाहिजे. किती छोटीशी गोष्ट सोडून द्यायची. आपल्याला आपला अभ्यास आहे, आपलं काम आहे, आपलाच भाव तो सोडून द्यायचा काही वेळ है ना, बुद्धीने काम करायचं. का आपण जर विचार नाही केला, संयम नाही ठेवला आणि लगेच तोंड फोडलं, डोकं फोडलं, मग आपल्याला पण खूप नंतर काय भेटतं, मार भेटतं. की तो नुसतं थोडंसं बोलला आणि तुला त्याचा हातपाय तोडला ना, तर डोकं फोडलं, हे चुकीचं आहे, योग्य नाही. का आपल्याला संयम पाहिजे, संयम पाहिजे की काही घडलं तर आपण जर संयम ठेवला तर आपल्याकडनं चुका होणार नाही आणि आपली समस्या कमी होतील. असं आहे. आपण छोटीशी प्रेयर म्हणू, ठीक आहे, आपण छोटीशी प्रेयर म्हणू ज्याने आपल्याला आजचा विषय जो आहे समजणं आणि अनुभवणं सोपं होईल. का जीवनाचं तत्त्वज्ञान, जीवनाचं ज्ञान जे आहे नुसतं बोलण्यासाठी नाही आहे, ऐकण्यासाठी नाही आहे, आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे. सर जे बोलले की अनुभव यावा, स्वतःचा अनुभव की आपण जे आहोत आणि जी आपली इच्छा आहे ते शक्य आहे. थोडं ताट बसा, हां, बैठे सावधान. येस. का ही पण सवय आहे, कौशल्य, की आपण जेव्हा शाळेत असतो तर आपला विचार असावा, मला काही चांगलं शिकायचं आहे, लगेच चांगलं ज्ञान घ्यायचं आहे, लगेच चांगलं समजून घ्यायचं आहे, आणि मग तुम्हाला खूप फायदा होईल. आणि सवय, लहान वयाची सवय लागते ऐकण्याची, शिकण्याची, समजण्याची आणि शांत बसण्याची, ती आयुष्यभर कामी येते. आणि जर लहानपणी सवय लागली काय, टाईमपास करण्याची, मस्ती करण्याची, मग आपलं आयुष्यभर तेच नडणार, फायदा काही होणार नाही, आपलं मन भटकणार. तर हे आपण एक छोटीशी प्रेयर म्हणूया. हात जोडा सगळ्यांनी. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, दूर अज्ञान क्यों हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे,
हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे, बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, हम ना सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अर्पण, हमें सोचे किया क्या है अर्पण, फूल खुशियों के बांटे सभी को, फूल खुशियों के बांटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन, सबका जीवन ही बन जाए मधुबन, अपनी करुणा का जल तो बहा के, अपनी करुणा का जल तो बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना, कर दे पावन हर एक मन का कोना, इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना। खूप छान. तर मुलांनो, आपला विषय जो आहे जीवनाचा विषय, अध्यात्म विषय, तुमचे सर जे बोलले प्रास्ताविकामध्ये की अध्यात्म म्हणजे काय, आत्म्याचं ज्ञान. आत्मा म्हणजे काय, आपण स्वतः. आपण जे ऐकतो ना जीवनामध्ये काय पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, कोणतेही चांगलं काम होण्यासाठी, चांगलं यशस्वी होण्यासाठी, आपली शक्ती वाढवण्यासाठी काय पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. म्हणजे काय, स्वतःवर स्वतः विश्वास की मी जो आहे, मी बलवान आहे, माझ्यामध्ये मी बुद्धिमान आहे, मी चांगला आहे, मी सुंदर आहे, मी विशेष आहे, मी सेवक आहे. हा जो भाव बघा, आपण जे म्हणतो ना मला जॉब घ्यायचा आहे, मला सर्व्हिस करायची आहे म्हणतात ना, नोकरी, जॉब म्हणजे काय, नोकरी, सर्व्हिस. पण समजून घ्या की आपण जे म्हणतोय जॉब, सर्व्हिस, त्याला आपण काय म्हणतो, सेवा. की मेडिकल सेवा, आपलं शासकीय सेवा म्हणतात ना, प्रशासकीय सेवा. तर हा जो भाग आहे सेवा, ही सर्वात मोठी गोष्ट आहे की आपल्याला समजावं की आपण कोण आहोत, सेवक. आपण जे ऐकतो ना, सबका मालिक एक. तो कोणी आहे जगाचा मालक. जसं बघा शाळेचा मालक कोणी आहे की नाही आहे, शाळेचे संस्थापक आहे, मालक आहे. तसं प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी मालक असतो. तसंच की नाही मुलांनो, या विश्वाचा कोणी मालक आहे. जसं आपली शाळा आपोआप चालते का, नाही, कमिटी आहे, त्याचे मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, ते चालवतात, नियम ना पालन करतात, सगळं ते बघतात, काळजी घेतात. तसं मुलांनो हे विश्वाचं सुद्धा, जे अनंत विश्व आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचं विश्व आहे, याचं सुद्धा कोणी मालक, कोणी चालक आहे. असं नाही आहे हे जग आपोआप चालतं आहे, नाही. जसं शाळा, आपलं बॉडी आपोआप चालत नाही, आपण चालवतो.
तुमची सायकल आपोआप चालते का? तुम्ही चालवतात. आणि जर व्यवस्थित चालवली नाही मग काय होतं? खड्ड्यात जाते. मग तुम्ही खाली पडतात. असं होतं ना काही वेळेस. तर लक्ष नजरसाठी तुम्हाला सगळं ज्ञान आहे ना की येस. आपलं जर सावधान नसलो बेसावध झालो मग आपल्याकडनं नुकसान होतं की आपल्याकडे चुका होतात, अपघात होतो. तर मुलांनो मी जे सांगतोय की आपण जे आहोत हे भगवंताचे आहोत, जो जगाचा मालक आहे, जो सर्वांचा एकच आहे. आपण म्हणून बघा आता ह्या जगात आपण बघतो सर्वांचा म्हणजे केवळ मनुष्याचा नाही, पशु पक्षी झाडं जे काही सगळे जीव आहे, सजीव सर्व विश्वाचा. सूर्य किती आहे? सूर्य एक आहे. चंद्र असं नाही आमच्या गावाचा सूर्य वेगळा आणि तुमच्या गावाचा सूर्य वेगळा, असं होतं का? सूर्य एकच आहे. अमेरिकेत पण गेलं सूर्य एकच आहे, तोच आहे. लंडनला पण गेलं सूर्य तोच आहे. विश्वात पूर्ण सूर्य एकच आहे. चंद्रसुद्धा एकच आहे. हवा सगळ्यांची एकच आहे. पाणी पण सगळ्यांचं एकच आहे. तसं मुलांनो आपल्या सगळ्यांचा माता पिता पण एकच आहे. ते आपण जाणलं पाहिजे. विश्वाचा माता पिता एकच आहे. म्हणून आपण काय बनतो? बांधव बनतो. आपण बनतो बंधू भगिनी. आपण जे म्हणतो ना ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि संतांच्या भाषेमध्ये जे जगद्गुरू तुकोबाराय तुकाराम महाराज त्यांचं जे अभंग आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसुरे आळविती आकाश मंडप पृथ्वी आसन. काय म्हणताय की माझं घर काय आहे की म्हणे माझं घर इतकं मोठं आहे, त्याचं छत काय म्हणे आकाश मंडप ना. तसं मंडप येतं, हे शेड आहे. मंडप आकाश मंडप म्हणजे सगळं आकाश किती मोठं आहे? अनंत आहे. आणि पृथ्वी आसन बसण्याची जागा काय म्हणजे माझं छोटंसं आसन नाही, खुर्ची. पृथ्वी आसन पूर्ण विश्व माझं काय आहे? आसन. का? विश्वची माझे घर ही भावना जेव्हा आपल्याला समजेल आणि माझ्या मागे म्हणा वसुधा इव कुटुंबकम वसुदैव कुटुंबकम. पूर्ण विश्व एक परिवार आहे, एक कुटुंब आहे. आपण समजलं पाहिजे. असं नाही बस आम्ही 4 लोक जे आहेत ना, मम्मी पप्पा मी आणि दीदी, 4 लोक बस. हे घरची माझे विश्व असं नाही समजायचं. विश्वची माझे घर. वसुदैव कुटुंबकम. पूर्ण विश्व माझं काय आहे? कुटुंब आहे. का? जो विश्वाचा मालक आहे तो माझा माता पिता आहे, सगळ्यांचा माता पिता आहे. मग आपण जे म्हणू ना त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधुज सखा त्वमेव. पुढे काय म्हणतात? त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वम मम देव. पुढे काय म्हणतात? म्हणा सगळे म्हणा. कायेन वाचा मनसेंद्रिये वा हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे राम राम हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम राम हरे कृष्णा. बघा जसं तुम्ही भगवंताचं नाम घेतलं तुम्हाला आनंद मिळाला, मुलं खुश झाले. हे स्वाभाविक आहे. तसं मुलांना मम्मी दिसली मानानं मम्मी लगे म्हणा ते पळत मम्मीला पळणं. शाळा सुटली की मुलं कशी पळतात? आईला भेटणं, आई मम्मी पप्पा लगेच असे तरी शक्ती भेटते. शाळा सुटली की शक्ती भेटते ना का? मम्मी आली घ्यायला, पप्पा आली घ्यायला. तसं मुलांनो तुम्ही आता नाव घेतलं भगवंताचं, तुमची शक्ती वाढली, तुम्हाला आनंद मिळाला. का? संबंध आहे आपला. बघा तुमची जी बॉडी आहे, सगळ्यांना बॉडी आहे का? बघा आपली बॉडी आहे का? बघा आहे ना. सगळ्यांना बॉडी आहे ना.
तुम्ही जन्म जेव्हा घेतला, तुम्ही जन्म घेतलाय का आधीपासून असे तुम्ही? नाही मी आधीपासून आपण जन्म घेतलाय ना. मग तुम्ही थोडा आठवा आता. आठवणार नाही, पण फोटो बघितले असेल तुम्ही, लहानपणचे फोटो. आई सांगते ना की मुन्ना बेटा तू हा आहे 1 महिन्याचा. माझ्या असं हातात तो जायचं शेतामध्ये गावामध्ये. बघा बॉडी जी आपली बॉडी जन्माच्या वेळेस किती मोठी असते बॉडी? किती मोठी असते बॉडी जन्माची? एवढीशी असते. एवढीशी असते. 2 हात. बघा थोडं लक्ष द्या. आपण जीवनाचा विषय थोडा बस 5-10 मिनिटं, पण तुला खूप फायदा होईल. का? अनुभव येईल आपण कोण आहोत. बघा जन्माचं शरीर किती मोठं असतं? 2 हाताचं. असं आईच्या हातात बसतं. आता तुमचं शरीर तेच आहे का? तुमचा चेहरा तसाच आहे का? तुमची बुद्धी, तुमचं मन तसंच आहे का? बदललंय? बदललंय. पण तुमची आई असं म्हणेल का तू माझा बाळ नाही आहे, माझा बाळ एवढसा होता, तो माझ्या हातात बसायचा आणि त्याला मी असं कड्याला घेऊन गावात जायची, तू माझा बाळ नाही आहे असं म्हणेल का? का? माझा जन्माचा बाळ एवढसा होता, तू आता मोठा होऊन गेला, तू बदलून गेला, तुझं मन बदलून गेलं, तुझं आता शक्ती बदलली, तुझी बुद्धी बदलली, तुझं नाव बदलून गेलं, तू माझा नाही आहे असं म्हणेल का? लक्षात घ्या, बॉडी बदलल्याने आपण बदलत नाही, आपलं मन कायम बदलतं. मन तर आहे, मन तर एका क्षणात बदलतं, मन तो पल में बदलता है, लेकिन मन बदलने से हम नहीं बदलते. का? हम मन नहीं है, हम ये तन नहीं है, तन शरीर. लक्ष द्या, आपण जे गाणं गायलं होतं मध्ये, जिंदगी एक सफर है ना, जिंदगी एक सफर. यातून काय शिकायचं? जीवन आपलं एक सुंदर प्रवास आहे ना. सुहाना म्हणजे काय? सुंदर. सुहाना. जिंदगी एक सफर है म्हणजे सुंदर. जीवन एक सुंदर प्रवास आहे. सफर म्हणजे काय? सफर प्रवास. जीवन एक सुंदर प्रवास. प्रवासात काय पाहिजे? वाहन पाहिजे, गाडी पाहिजे. मग आपली गाडी आहे ही बॉडी. आपली गाडी ही बॉडी आहे जी बदलते. बघा तुम्ही लहानपणची सायकल तुम्ही आता आणतात का शाळेमध्ये? 3 चाकाची सायकल. चला आपण जाऊया सायकलमध्ये ना, 3 चाकाची सायकल जी असेल लहानपणची, शाळेत जाऊया. नाही, तुम्ही आता मोठी सायकल घेतात ना, सायकल बदलते, आपली सायकल बदलते. का? ती आता जुनी होऊन गेली, ती निकामी झाली, चालत नाही, टायर तुटले तिचे, मग काय ते कामाचे, ब्रेक चालत नाही, आणि ती आपल्या आता साईज वाढली ना, आपली साईज वाढली, ती लहानची सायकल होती, तर आपण आता बसू शकत नाही बसणार. आपण ती गाडी फेकून दिली, तर विकून दिली आपण ती भंगाटमध्ये, मग नवीन सायकल घेतात ना आपण. तसं मुलांनो आपण बस 5-10 मिनटं बस, थोडं मला जाणीव आहे वेळेची, पण हे काय आपण चर्चा करतोय तुमच्यासाठी आयुष्यभर खूप कामाचं आहे. ज्या ज्ञानाने आम्हाला समाधान भेटलं, अनंत समाधान, नित्य समाधान, आनंद भेटला, ते ज्ञान तुम्हालाही आनंद समाधान देईल, आम्हाला विश्वास आहे. तुमचं जीवन महान होईल, आमची तीच कामना आहे. तुमचं जीवन सुखी व्हावं, एक दिवस नाही कायमसाठी. तुमचं जीवन महान व्हावं अशी आमची कामना आहे. ठीक आहे. तर हा जो विषय मी सांगत होतो की बॉडी आपली कायम बदलते, पण बॉडी आपण नाही आहे. जीवनाच्या प्रवासात बॉडी आपली गाडी, आपण कोण आहे? प्रवासी. आपण कोण आहे? प्रवासी आहोत. आपण आहोत सवारी. जो सवार है इस बॉडी में. कधी बघा कोणाचा हात पाय कापला जातो, असं होतं ना, कोणाचा अपघात झाला, पाय कापला गेला, हात कापला गेला, असं होतं काही वेळेस. काही वेळेस अपघात होतो, काहींचा चेहरा जळून जातो, होतं ना, जल गया, चेहरा जल गया असं म्हणतात. पण बघा कुणाचा हातपाय कापल्यामुळे, तुटल्यामुळे जे असतात घराचे कुटुंबाचे लोक असतात, ते असं म्हणतात का आमचा माणूस नाही बाबा, आमच्या माणसाचे 2 हात होते, आमच्या माणसाला 2 पाय होते, आता याचा 1 हात कापला गेला, 1 पाय कापला गेला, आमचा माणूस नाही असं कोणी म्हणतं का? माणूस म्हणजे हातपाय नाही, समजून घ्या. काही वेळेस अपघातामध्ये, आगीमध्ये कुणाचा चेहरा जळून गेला, चेहरा जळून गेला, कुणी असं म्हणेल का आमचा माणूस असा दिसायचा, आता हा बघा हा कसा दिसतोय, काळा काळा कुठून गेला,
आमचा माणूस नाही, याला घेऊन जा तुम्ही. तुम्ही असं म्हणाल का? चेहरा जळाल्यामुळे, चेहरा बदलल्यामुळे माणूस बदलत, कुणाचे हातपाय कापल्या गेल्यामुळे माणूस बदलत नाही. मुलांना लक्ष द्या. पण जेव्हा शरीर तर आहे, केस पण आहे, नाक पण आहे, सगळं चेहरा पण आहे, हातपाय पण आहे, पण जेव्हा जीव देहातून निघून जातो, लक्ष द्या, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. शेवटची मुलं, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जेव्हा या देहामधून आपण जे आहोत, जीव निघून जातो, तेव्हा आपल्या कुटुंबाचे लोक असं नाही म्हणणार, आमचा माणूस आहे, आमचा माणूस आहे, आमचा माणूस गेला, आमचा व्यक्ती गेला, आणि शरीर पण घेऊन जा, हे शरीर आमचं नाही. बघा, जोपर्यंत या देहामध्ये जोपर्यंत जीव आहे, म्हणजे आपण आहोत, त्या देहाला किंमत आहे. त्या देहाचे संबंध कुटुंबाशी असतात. माझा हातपाय कापले गेले, माझा चेहरा जळाला, तरी पण माझे घरचे लोक काय म्हणताय, आमचा माणूस आहे, डॉक्टर साहेब तुम्ही किती पैसे घ्या, पण याला थोडं वाचवा, याला थोडं चांगलं करा, असं म्हणतात ना. पण जर त्या देहातून मी निघून गेलो, मग घरवाले एक पैसा पण देणार नाही. का? जर मी निघून गेलो, त्या देहाचा काय उपयोग, समजून घ्या. आणि ते म्हणतात त्याला पण घेऊन जा, त्या देहाला पण घेऊन जा, आमचा माणूस गेला. म्हणजे काय? आपण जे आहोत, ज्याचं जीवन महान आहे, तो हे हाडामासाचं शरीर नाही आहे. आपण जे आहोत त्या देहामध्ये जो दिसत नाही पण आहे जीव, आत्मा त्याला म्हणतात. आत्मा, व्यक्ती जो आहे, जो बदलत नाही. आपला अनुभव आहे की आपलं शरीर बदललं कायम, लहानपणापासून आतापर्यंत, पण आपण नाही बदललो. मी तर तोच आहे. तो डबा खायचो शाळेमध्ये ना, असं घोड्यावर बसायचो, ते खेळणे असतात मुलांचे, बालगोपाळांच्या प्ले ग्रुपमध्ये असतात ना, नर्सरीमध्ये असतात, मुलं खेळतात शाळेमध्ये, घोड्यावर बसतात, लाडावर बसतात. तर बॉडी बदलल्याने आपण बदललो, आपलं मन कायम बदलतं, बुद्धी बदलते, आपले विचार बदलतात, पण आपण व्यक्ती बदलत. तर मुलांनो, हा जो बदलत नाही त्याला म्हणतात जीवात्मा. आणि हा जो जीवात्मा आहे, याची काय इच्छा आहे? शेवटचे 5 मिनिटं, याची काय इच्छा आहे? याची इच्छा आहे, आपली इच्छा आहे कायम जगावं. आपली काय इच्छा असते? मी कायम जगावं. मुंगीची पण इच्छा असते. मुंगी, तुम्ही तिला हात लावा मुंगीला, तू कशी बाई, चांगली का, तू सुखी आहे का, तिला विचारा, तू खाल्लं का, नाश्ता केला का तू, मुंगीला विचारायचं. हां, मुंगीला तुम्ही हात लावा, शेकँड दे, शेकँड मुंगीला. मुंगी काय करणार? मुंगी पळणार, मुंगी पळून जाईल. का? तुला भीती वाटणार, कोण मला काही आहे ना जवळ येतं आहे, कोण मला दाबून देईल, कोणी मला ना संपवून टाकेल, मारून टाकेल, त्याला भीती वाटते, ती पळून जाते. का? जीव वाचवायला, है ना. तुम्ही बघितलं असेल, कुठे पाणी फेकलं तुम्ही तर मुंग्या तिथं पळून जातात ना. का? ना, जीव वाचवायचा आहे. प्रत्येक जीवाला काय आहे? इच्छा, जगण्याची इच्छा आहे. प्रत्येक जीवाला काय इच्छा आहे? जगण्याची इच्छा आहे. मला सांगा, तुम्हाला म्हातारा व्हायला आवडेल का? तुम्हाला म्हातारा बाबा व्हायला आवडेल का? लगेच बनवून टाकू तुम्हाला, आजी आणि बनवून टाकू, आजी आणि आजोबा. दात नाही, मोठा चष्मा, हातामध्ये काडी, आवडेल का असं? बघा, म्हातारपण कोणाला आवडत नाही, कोणाला म्हातारा व्हायला आवडत नाही. आजार, रोग कोणाला आवडत, कोणाची इच्छा नसते, मला कॅन्सर होऊन जावं, मला हे होऊन जावं, नाही. का? समजून घे. आणि मृत्यू कोणाला नको आहे. का? आपण जे आत्मा आहोत, जीव आहोत, त्याचा कधी मृत्यू होत नाही. आत्मा कधी बदलत नाही, आत्मा कधी म्हातारा होत नाही, आत्मा कधी आजारी पडत. हे समजून घ्या. आपण जे आहोत, जीव, आत्मा, या जगात आलोय का? आधीपासून आहे, आलोय. आपण जन्म घेऊन या जगामध्ये आलोय. आपल्याला ज्ञान नाही, आपण कुठून आलो, हे ज्ञान वेद, उपनिषद, गीता, भागवत, वैदिक सायन्स जे म्हणतात, वैदिक सायन्स, संत महात्म्यांनी पण दिलेलं आहे की आपण सर्व भगवंत जो कोणी आहे, जगाचा मालक, जो विश्व बनवतो, जगाला चालवतो, जो सगळ्यांचा एक आहे, आपण त्याच्या धामातून आलेलो आहे, त्याच्या गावाहून आलो आहे. म्हणून तुकोबाजी म्हणायचे की आम्ही वैकुंठवासी आलो, याचं कारण असे, किंवा तो अभंग जो एक
जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. का? आपलं सर्वांचं गाव परमनंट देवाचं गाव आहे, जिथे जीवन हे शेवटचं 2 मिनटं, जीवन हे नित्य आहे. नित्य या जगात काय आहे? जन्म, म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू पण आहे ना? असं कोणी आहे का मला म्हातारपण येणार नाही, मला आजार होणार नाही, असं कोणी आहे का? प्रत्येकाला आजार, प्रत्येकाला म्हातारपण आणि मृत्यू पण निश्चित देहाला. पण जेव्हा तुम्हाला ज्ञान येईल मुलांनो, आपण हे हाडामासाचं शरीर नाही आहे. या देहामध्ये जो जीव आहे, जीव जो कधी बदलत नाही, जो भगवंताचा अंश आहे, जो प्रभूचा अंश आहे, ते म्हणा ना, प्रभूची लेक रे सारी, तयाला सर्वही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम रूपावे. काय म्हणतात ते? खरा तो एकची धर्मा, जगाला प्रेम रूपावे. तयाला जाऊन उठवावे, जगाला प्रेम. हा जो भाव आहे मुलांनो, प्रेम म्हणजे काय? आपण आधी चर्चा केली. प्रेम म्हणजे सेवा. बस शेवटचं 1 मिनिट. प्रेम म्हणजे काय? सेवा. आणि सेवा केल्याने आनंद मिळतो. सेवा केल्याने काय मिळतो? आनंद मिळतो. तुम्हाला आता त्रास होत आहे, थोडं गरम होत आहे, तर तुम्ही मला सेवा म्हणून तुम्ही आम्हाला त्रास दिला इथं नाही. मुलांनो, बस शेवटचा 1 शब्द, 1 मिनिटं, की जर समजून घेतलं आपण. चांगले बसा, इकडे बघा, चांगले बसा, चांगले बसायचं. शिक्षक समोर बसलेत ना, चांगलं बसायचं. बस शेवटचा. इथं थोडा हवा नाही आहे, पण ठीक आहे. बाहेर ऊन होतं ना, बाहेर ऊन होतं म्हणून तुमची काळजी घेतली त्यांनी. आधी व्यवस्था बाहेरची होती मोकळ्या हवेमध्ये, पण तिथं ऊन पण होतं. मग मुलांना ऊन लागेल, मुलांना चक्कर येईल म्हणून तुमची काळजी घेतली, तुला सावलीमध्ये बसवलं. आणि तर हवा नाही. असं आहे जगामध्ये. ऊन आहे तर मग ना हवा, ऊन आहे तर हवा पण आहे. पण इथं ऊन नाही तर पण हवा पण नाही. ठीक आहे, आपण संपवतो इथे. मुलांना एवढं समजून घेतलं आपण ह्या आजच्या चर्चेमध्ये. आपण कोण आहोत? आपण जे जीव आहोत, आपण एक व्यक्ती आहोत जो बदलत नाही, तो त्याला आपण आत्मा म्हणतो. आणि तो भगवंताचा, परमात्म्याचा अंश आहे. म्हणून आपण म्हणतो ना, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा. मुलांनो, तर थोडे ज्ञान घेतलं तुम्ही, समजून घेतलं की मी परमनंट भगवंताचा आहे. परमनंट. बॉडी आपली गाडी थोडे दिवस, 1 दिवस बंद पडणार, पण आपण तर बॉडी नाही. आपण तर बॉडीमध्ये जीव आत्मा हा जो भगवंताचा अंश आहे, परमनंट, जो जगाचा मालक आहे, तो आपला आहे. हे समजल्यानंतर जे तुम्हाला शक्ती वाटणार की माझा बाप जगाचा मालक आहे, तर जगाचा मालक माझा बाप आहे. माझ्या मागे म्हणा एक वाक्य, जगत के नाथ, जगत के नाथ भगवान जगन्नाथ, हम सबके साथ, तो फिर चिंता की क्या बात, क्या डरने की क्या बात. माझं ज्ञान असेल, जगाचा मालक माझ्यासोबत आहे, तो माझा आहे. परमात्मा, परमेश्वर तो माझ्यासोबत आहे, मी त्याचा परमनंट आहे. मग तुम्हाला हनुमानजीप्रमाणे शक्ती, बुद्धी, ज्ञान सगळं भेटणार, सिद्धी भेटणार. आमचा अनुभव आहे, आनंद भेटणार, समाधान भेटणार. आणि तुम्हाला संपूर्ण विश्व जे आहे माझ्या बापाचं आहे हे असं वाटणार. आम्ही गरीब आहे, आमच्याकडे हे नाही ते नाही, असं नाही वाटत. तुमची बुद्धीला प्रकाश भेटेल की सर्व काही माझं आहे. हां, आपण तिथं असं हक्काने आपण काही बोर्ड नाही लावणार माझ्या बापाचं आहे. आपण सेवा करणार. का? जे आपल्याला आवश्यक आहे, हवा, पाणी, अन्न, ते सगळ्यांना मिळतंच आहे. आणि आपण सर्वांची काळजी घेऊ आणि सर्वांना आपलं समजून त्यांना प्रेम करू. आपण त्यांच्यावर त्यांची सेवा करू. त्यातून आपल्या जीवनाला मोठा आनंद भेटणार. तुमच्या अभ्यासासाठी एक गोष्ट सांगतो. आपण जेव्हा शाळेमध्ये येतो, आपला भाव जो आहे हा बसावा. माझ्या मागे म्हणा, यावे ज्ञानासाठी. आपला हा भाव आहे. मला ज्ञान घ्यायचं, मला शिकायचं आहे, शिक्षकांकडून काही समजून घ्यायचं आहे. मग तुमचं मन लागेल. एक्झाममध्ये 2-5 अंक कमी भेटले काही बिघडत नाही, पण ज्ञान घ्यायचा विचार असेल तुम्हाला कायम आनंद आणि फोकस
एकाक्षरता असेल. आणि नंतर म्हणा जावे, जावं पण लागतं ना, आल्यानं जावं लागतं. जावे सेवेसाठी. हे समजून घ्या की सेवा केल्याने समाधान मिळतं, आनंद मिळतो. जे साने गुरुजींनी म्हटलं ना त्यामध्ये की असे सार सत्याचे, असे हे सार धर्माचे, की सर्वांना प्रेम करावं, सर्वांवर प्रेम करावं. म्हणजे प्रेम म्हणजे सेवा, की सर्वांची सेवा करावी जेवढी शक्य आहे. सर्वांना आपलं समजावं. तुम्हाला स्वतःचं जे आत्मबोध आहे की आपण भगवंताचे सेवक आहोत, आपण भगवंताची मुलं आहोत, तर तुम्हाला मृत्यूची भीती वाटणार नाही आणि तुम्हाला कसली चिंता नाही होणार. का? आत्मा काय आहे? अविनाशी, अजन्म, अजर, अमर. आत्मा नित्य आहे. तर खूप धन्यवाद, तुम्ही शांत चित्ताने ऐकलं. काही समजलं तुम्हाला? मला खूप आनंद वाटला तुम्ही शांत चित्ताने ऐकलं. आमच्या शुभेच्छा आहे. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू ऑल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या विद्यालयामध्ये आज जो आपला आध्यात्मिक कार्यक्रम घेतलेला आहे, आजचे व्याख्याते जगन्नाथ यात्रादास प्रभूजी महाराजांनी आपल्या विद्यालयासाठी त्यांनी स्वतः लिखित असणारे जे पुस्तकं आहे ते आपल्या विद्यालयाला मैं सेवक हो नावाचं पुस्तक ते आपल्या विद्यालयाला सप्रेम भेट देऊ इच्छितात. तर महाराजांच्या हस्ते विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी पाटील सरांनी ते स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजचा आपला हा जो आध्यात्मिक भक्तिमय असा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये महाराजांनी आपले जगण्याविषयी त्याचप्रमाणे अध्यात्माविषयी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि त्यातून 5 मिनिटं फक्त त्यातून आपण एक सारांश काढू शकतो की देव हा सर्वत्र एकच आहे. गॉड इज वन. ईश्वर अल्लाह हे सर्व एकच आहे. त्यासाठी 2 ओळी मी तुमच्यासाठी म्हणतो. पेरणाऱ्या हातांचा, पाणी देणाऱ्या ढगांचा आणि हिरव्या होणाऱ्या मातीचा एकच असतो रंग, तोच म्हणजे आमचा पांडुरंग, तोच म्हणजे आमचा पांडुरंग. महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम विलाभाऊ सोनवणे यांच्या प्रेरणेने आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापक यांच्या मान्यतेने संपन्न झाला. तिघांचेही मी विद्यालयातर्फे, शिक्षकांतर्फे, त्याचप्रमाणे आपल्या संचालक मंडळाच्या तर्फे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे अधिक आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा कार्यक्रम आहे ते संपला असे जाहीर करतो. सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना